ना, नका ना तोडू आमचं घर, पाया पडते. हे बघा आम्ही 4 वेळा नोटीस पाठवली आहे तुम्हाला. अहो वाचता येत नाही, तो तिथे दारू पिऊन पडलाय, पदरात पोर आहे, नका ना पाडू घर. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला आजच्या आज हे घर तोडावं लागेल, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. चला लवकरात सगळं सामान बाहेर काढा, घर खाली करा. कर. ऐकतच नाही. साहेब झालेत ते तयार, मी निघू? कुठं? घरी. का? रक्षाबंधन आहे ना आज साहेब. संध्याकाळी जा ना मग. नाही ना, संध्याकाळी माझ्या दीदीला तिच्या नवऱ्याच्या बहिणीकडे जायचे आणि तिच्या बहिणीच्या नवरीकडे तिच्या दादाला जायचे. म्हणजे संध्याकाळी कोणाला कुठं ना कुठं जायचं सर. मी निघू का? जाशील. हे एक घर तोडूया, मग जा आरामात. मागच्या वर्षी पण असंच बोललात, जाशील. क्रिसमसच्या दिवशी माझ्या दीदीने राखी बांधली मला. पेढा खायला केला तर केक कोंबला माझ्या तोंडात. साहेब असं नका ना वागू सणासुदीच्या दिवशी. मी निघतो ना प्लीज साहेब, लेट होते. तुम्हाला काय बहीण नाही काय? नाहीये मला बहीण. आय एम सॉरी साहेब. सॉरी ताई. नाही गेली नाहीये. वर जायला खाली आलीच नाहीये ती. म्हणजे कळलं नाही साहेब काय बोलते. म्हणजे एकुलता एक आहे मी. यार तुम्ही सगळेजण असं रक्षाबंधनला सुट्टी घेऊन आपापल्या बहिणीकडे जाता, राखी बांधून घेता. मला खूप वाईट वाटतं यार. म्हणजे असं वाटतं ना, नुसतं भाऊ समजून जरी कुणी राखी बांधली असती ना, तिला बहीण मानला असतं आणि जीव वाळून टाकला असतं रे तिच्यावर. क्या बात आहे सर. पण तुला बहीण आहे ना, तुला लवकर सोडणार मी. प्लीज साहेब, प्लीज लवकर सोड. पण हे घर तोडल्यानंतर. आता लगेच करतो साहेब. ओ ताई चला ना, पटपट आवरा ना, चला ना. आवडते. पण मला एक सांगा ना, तुम्हाला शाळेत मास्तरांनी पट्टीने हाणलं तर तुम्ही काय करायचा? मी तर चड्डीच वल्ली करायचं. साहेब तुम्ही काय वल्ल करायचं सांगा. मी डोळे ओले करायचो. आणि मग तेच डोळे बंद करून मी हात पुढं करायचो आणि मग त्याच हातावरती हे काय केलं तुम्ही? राखी बांधली. आजपासून तुम्ही माझे चिकलू दादा. कोण आलंय बघ, तो चिकलू दादा आला, चिकलू मामा. ए बाळा, मी मामा नाहीये तुझा. ओ काय बोलते ही? ए वाणी तिनीच्या भाचीशी असं बोलतात का? छटक. दूध संपलंय ना. पैसे दे भाचीला दूध आणायला. मी का पैसे देईन? ही भाची 500ची नोट घेतली. 500ची नोट. या माणसाला नाही वखत नाही, काय नाही, नुसतं उठा ना. व्हेरी गुड. तुमचा मेवणा आलाय, मेवणा. मला मेवणा आहे? कुठे? आता राखी बांधली मी. मेवणा आलाय माझा. काय करताय? एक मिनिट. अहो काय करताय? अधिकारी आहे मी. अधिकारी अशी लोकांसाठी, माझ्यासाठी माझा चिकलू दादा आहे. वा साहेब वा. चिकलू दादा, तुमची रक्षाबंधन तुम्ही धूमधडाक्यात करता आणि मला तरंगत ठेवले. माझी दीदी तिकडे वाट बघते, आधी घर तोडा. ए बट्टाट्या डोळ्याच्या, माझ्या घराकडे नजर टाकून तरी बघ. माझ्या दादाला सांगून नोकरीवरून काढून टाकीन बघ. कोण दादा? तू दादा. राखी आवडली ना तुला? हे बघ ही राखी. एका मोठ्या अधिकाऱ्याच्या हाताला लाइटिंग वाले जाड्या रड्यात लावलेत तुम्ही. तुम्ही काय असताय? ए तू का रडतोस? राखी दिसती, बहिणीचं प्रेम दिसत नाही तुला बाबा. माझी ववाळणी दे. काय देऊ? ववाळणी. जे म्हणता येत नाही ते पाहिजे तुम्हाला? ठीक आहे. हरकत नाही. देतो ना मी. हे घ्या, हे 11 रुपये घ्या. चला घर तोडायला घ्या. यस सर. ए बटाट्या दादा, 11 रुपये दिलेस तू. लाडक्या बहिणी योजनेला पण 1,500 मिळतं. 11 रुपयात कटवलं. राखी पण पाडली माझी. मेवण्या, मी काय बोलतो, तू जर ववाळणी देणार असेल तर मी पण तुला राखी बांधतो. मला 101 रुपया दे. 50 रुपयाची क्वार्टर, 50 रुपयाचा हाफ राईस, उरलेल्या 1 रुपयाची बडीशोप, तोंडाचा वास जायला झालं अरे हा का राखी बांधेल मला? तर घ्या ना बांधून. कोणीतरी बांधते राखी, मला कोणीच बांधते ना. तुम्ही काय बोलताय? दारूच्या गुट्ट्यावर रेट पडली. आपला कुत्ता रडतोय. ए हलके काय झालं का?
चिन्नू आहे ना हा. तो मला खूप मारतो. जा, मामाला सांग, मामाला सांग, मामाला सांग. अरे मामा मामा अरे मी नाहीये पण मामा. मामा 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 हे सगळं एडिट होतं बाळा, पटकन मुद्द्याचं बोल. तो समोरचा चिन्नू आहे ना तो मला खूप त्रास देतो मामा. ओ गो मी त्याला सांगितलं माझा मामा खूप मोठा माणूस आहे तुझा आता भंगच तोडून टाकेल. चिनू कोण आहे चिनू? आमदाराचं पोरग आहे. तुमची मुलगी आमदाराच्या मुलाला धमकी देऊन आली आहे. माझी नोकरी जाईल हो. गेले तर जाऊ दे. म्हणजे मी देईन नोकरी. तुम्ही कुठं? आपण दोघं दारूचा गुत्त टाकू पाहिजे. अधिकारी हो, दारूच्या गुत्त्यावर बसवता? त्यात काय होतंय, मी गल्ल्यावर बसतो. काय वेटर मलाच वेटर कराल? जावई मी करता मला मान नको का? अरे अहो किती ओरडतायत ते. तू काय बायको आहे माझी? दाजी बोल, दाजी बोल, दाजी बोल. अहो बोलायला फट तरी त्यामध्ये. फटकन दाजी बोल. दाजी अहो का पिता एवढी? नका पिऊ ना. आणि प्यायची असेल तर थोडीच प्या. आमच्या सरांसारखी. ए इकडे होय. चिखलू दादा दारू पितो. हा म्हणजे कधीतरी. मामाला मारलं. एवढी वर्ष आयुष्यात नव्हते तर हत्ता बाहेर जायला लागलास का तू? हा? बापाला काय तोंड दाखवशील? आईनी काय दारू प्यायची तुला? डोक्यावर हात ठेव. शपथ घे दारू सोडली बोलले तर मी मरते बघ. त्यामुळे तू नको मारू. तुला माझी शपथ आहे, तू माझ्या बरोबर शेवटची पी. दारू बरोबर दारू प्यायची. दारू बरोबर दारू प्यायची. लय चाबरा झाला. ओ अहो थांबा. 3 मिनिटापूर्वी भाऊ बहीण झालोय हो आपण. हा? आणि मला दारू प्यायचीच नाहीये. या तुमच्या नवऱ्याला दाजीलाच प्यायची आहे. हो थांबा. बस झालं तुमचं. हो सर, ज्यांना प्यायचे त्यांना पिऊ द्या ना. हो माझ्या घरी माझी बहीण वाट बघते. मला राखी बांधून घ्यायचे. मला जाऊ दे ना प्लीज. तुला राखी बांधायची? ओ ह्याला राखी हा, ये बांधायची. बटाटे. का? मी क्रिसमस पर्यंत थांबायला तयार आहे. आता का? तुमची बहीण लय डेंजर आहे. अरे माझी बहीण नाहीये रे ती. चिखलू दादा शांत हो ना. का चिडतोस? मी तुमच्यामुळे चिडतोय. तुमच्यामुळं आणि तुमच्या त्या नवऱ्यामुळं. दाजी बोललो. आता चिडून काय करणार आहेस? लग्नाच्या वेळेस कान पिळले असते तर ही वेळ आली नसती ना माझ्या. त्यात काय बरोबर आहे तिचं. आत्ता पिळतो. एक मिनिट, काय करताय? बाबो अहो काय करताय तुम्ही? मेवण्यानं दाजीचे कान पिळणं अपेक्षित आहे ना. तू माझे कान पिळणार? क्या बात आहे. पिळून तर बघ, मग बघ तुझं काय पिळतो. एक मिनिट, काय पिळणार तुम्ही? दुसरा पण हात. ए, आता काय झालं? मामाला सगळे त्रास देतात. हो गो जा जा मामाकडे जा जा जा. बाबा बाबा तुम्हाला माहिती का मामा किती मोठा माणूस आहे? ए तुला तर माहितीये का मामा किती मोठा माणूस आहे? ओ ग बाळा, कुठल्या शाळेला आहेस? कितवीला आहेस तू? कितवीला आहेस? इयत्ता 7वी. बेरिंग तिसऱ्या पोरीचं पकडले. जाऊ दे, मामाकडे लक्ष नको देऊ. तुझ्या मामाचं ना मोठा फार्म हाऊस आहे कर्जतला. तिकडे जाऊ आपण फिरायला. काय? चिखलू दादा लय मोठं फार्म हाऊस आहे. हा, तुमच्याच ओळणीच्या पैशातून बांधलंय वाटतं. माझ्या बायकोच्या पैशानी नका नका. माझ्या चिखलू दादाला मारू नका. तुमचा 1-1 रुपया परत करतो. चिखलू दादा तोंडावर पैसे फेकून मार. अहो कुठल्या पैसे? गावच्या वाटणीचं बोलू ना यांच्या समोर नको ना. थांब ना जरा. अरे कुठली गावची वाटणी? मला फक्त हे घर तोडायचं आहे. मला घरी जाऊ द्या. माझी मुलगी वाट बघतीये. द्या. पोरगी झाली. मला कुठं करायला बोलवलं नाहीस तू? आज नाही झाली, 12 वर्षांपूर्वीच झाली आहे. 12 वर्षापूर्वी लग्न झालं. कल्लावरीचं मान
अरे काय बोलतात मी यांना कशाला लग्नाला बोलू? एक मिनिट हं, मला फोन आला. माझ्या दीदीचे. तुझी दीदी मला कशाला फोन करेल रे? चल तिकडे. एक मिनिट. हॅलो, कोण आहे? काय ग तुझं नुसतं टॅव 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 सगळं तुला सांगितलं ना, आत्ता आलाय ना, बोलू दे ना, माझ्याशी तुझा आटा गेलेला आहे का? ओ इकडे द्या. काय करताय तुम्ही? नाही नाही नाही. हॅलो हॅलो, ऐक ना. नाही मी तुला घरी आल्यावर सगळं समजावतो. नाही 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 नाही, दुसरी बायको नाही आहे मला. हॅलो. काय केलं तुम्ही? माझी बायको डिवोर्स घेतेय. जे घ्यायचंय ते 2 घ्यायला सांग आणि मला काय आणि रंग नको आहे, बचपने सांगून ठेव. काय तुमचं चाललंय? जर हातपाय तोंड धुणं ताट वाढायला घेते हो, तुमचं झालंय का? ओ, ताई, बस. तुम्हीच आता मला राखी बांधा. मी दीदीला फोन करून सांगतो येतच नाही. ये रे माझ्या अहो, पाठीच्या घर पोराचा घर. नाही, नाही, मला नाही माहिती.